नीटचा एक्झामचा पेपर लीक, टीचर्सच्या एक्झामचा पेपर लीक, त्या व्यतिरिक्त अजून 70-80 एक्झाम्सचे पेपर लीक. ठीक आहे, तुम्हाला थोडीशी अवेअरनेस आहे, थोडीशी लाज वाटली असेल, थोडासा राग आला असेल आणि तुम्ही एज्युकेशन मिनिस्टरचा राजीनामा मागितला. चांगली गोष्ट आहे, मागायला पाहिजे. आणि होऊ शकते, आजपर्यंत तर नाही मिळालं आहे, पण होऊ शकतं मिळून पण जाईल तुम्हाला राजीनामा. पण त्याच्याने सिस्टम सुधारणार नाही आहे, कारण सिस्टम जी आहे ती एका माणसाने चालत नाही. फक्त तिथं काही एकटा एज्युकेशन मिनिस्टर रिस्पॉन्सिबल नाही आहे. त्याच्या हाताखाली पूर्ण एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, NTA आहे किंवा आणखी इतर जे टेस्टिंग एजन्सी आहेत स्टेट लेवलच्या, सेंट्रल लेवलच्या, ते सगळे अधिकारी कर्मचारी त्याच्यात बसलेले आहेत. तर माझा सिम्पल क्वेश्चन तुम्हाला हा आहे की जर तुम्ही एज्युकेशन मिनिस्टरला रिस्पॉन्सिबल धरता आहात, तर त्या एका माणसाकडे इतकी पॉवर आहे की त्या एकट्याने सगळं काही कांड केलं आणि बाकीच्यांना काही माहीतच नाही. असं तर होणार नाही आहे. जर मिठाई वाटली गेलेली आहे तर ती मिठाई नक्की खालपर्यंत सगळ्यांना पोहोचलेली आहे. त्यामुळे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते शांतपणे बसलेले आहेत. त्यांचं तर काही होणार नाही. ठीक आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही फक्त एज्युकेशन मिनिस्टर हाला रिस्पॉन्सिबल धरणे फार चुकीचं आहे. ती पूर्ण जी सिस्टम आहे ती सिस्टम पोखरून काढलेली आहे. त्या सिस्टमला पूर्ण आपण व्यवस्थित करणे आवश्यक आहे. ती मुळापर्यंत करप्ट झालेली आहे. तर एका माणसाला अकाउंटेबल धरणं आणि रिस्पॉन्सिबल धरणं फार चुकीचं आहे. ॲज अ सिस्टम आणि त्या सिस्टममध्ये इन्व्हॉल्व असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक एम्प्लॉई, कर्मचारी, ऑफिसर यांना रिस्पॉन्सिबल धरणे आवश्यक आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो, जसं मी म्हटलं, होऊ शकतं एज्युकेशन मिनिस्टर चुकून राजीनामासुद्धा मिळेल आपल्याला, पण त्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं काय कराल तुम्ही? कारण त्यांच्यासाठी तर असं काही प्रोव्हिजन नाही आहे की तुम्ही जाऊन त्यांचा राजीनामा मागाल. एखादा सापडलाही तरी त्याला बळीचा बकरा बनवला जाईल आणि बाकीचे सुटतील. आणि जोही सापडला जाईल त्याचं फार फार तर काय होईल, त्याचं फार फार तर सस्पेन्शन होईल, थोडेफार दिवस एक एन्क्वायरी बसेल, पुन्हा तो त्याच्या ड्युटीमध्ये रुजू होईल. आणि त्यापेक्षाही फार फार वाईट झालं तर त्याचा ट्रान्सफर होईल दुसऱ्या डिपार्टमेंटला. पण त्याच्या पलीकडे काही नाही होणार. आणि छोटी मोठी एखादी पेनल्टी लावतील फायनान्शियल, एक 40-50-100 रुपयाची. त्याच्या पलीकडे काही नाही होणार. तुम्ही असेच बोंबलत राहाल.